1 वाटी तांदूळ मी घेतला आहे, कुकरला लावणार आहे. कुकरला जरी लावलं तर ह्याच्यात पाणी जास्त घालायचं नाही, कारण तांदूळ सुट्टा असला तरच नंतर फोडणी टाकायला बरा पडतोय. म्हणून 1 वाटीला करेक्ट 2 वाटी पाणी घालणार. म्हणजे तांदूळ थोडा भात असं सगळा सुट्टा सुट्टा व्हायला पाहिजे, राड नको आहे. पहिला कुकरला ते शिटा देऊन गार करून घेते आणि मग बाकी सगळं करते. पहिल्यांदा गार व्हायला, तांदूळ भात शिजून तो गार व्हायला पाहिजे. पहिला कुकरला तेल तापायला ठेवलं, करून घेतला. करायचं आहे तेवढा भात काढून गार करून घ्यायचा. आणि साधारण एवढा करणार आहे. गार करायचं साधारण कोमट होतं त्याला तिकडे ठेवून मोहरी, जिरं, कांदा, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ पण आधी करतो आणि मी ते हरभऱ्याची डाळ वापरते. थोडीशी कोथिंबीर आणि हळद. गॅस बंद करते. गॅस बंद केला. आता ह्याच्यात मी लाल तिखट, घालतोय आणि चवीपुरतं मीठ. भात शिजताना जर घातलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, आणि भात शिजताना जर घातलं नसेल तर चवीपुरतं मीठ त्याच्यात घालायचं. आता हा सगळा मसाला ह्याच्यात काढायचा. त्याच्यानंतर लिंबू पिळायचं. मिनिमम अर्धा लिंबू पिळायला लागतं. थोडंसं तूप वापरायचं. तेल कमी वापरायचं, तूप जास्त वापरायचं चालतं. भात गार झालेला असतो की नाही, मग भात गार झाल्यावर छान हातानं काढायचं. चमच्यानं चालतंय पण हाताची टेस्ट वेगळी, सगळं व्यवस्थित मिक्स होते. म्हणून भाताला गार करून घ्यायचं. तर माझा भात गार आहे पण फोडणी गरम आहे, नाही जरा घालून. त्याला कन्नडमध्ये चित्रान्न म्हणतात, किंवा कलर राईस म्हणतात, किंवा रेड राईस म्हणतात, किंवा लेमन राईस म्हणतात. कर्नाटकमध्ये भाताचे प्रकार जास्ती नाश्त्याला असतात. प्रत्येक प्रकारचा भात वेगळा आणि प्रत्येक प्रकारच्या भाताची चव पण वेगळी आणि नाव पण वेगळं. त्याच्यात हिरवी मिरची कुठून घातली तर टेस्ट वेगळी येते. आता मी घरचं लाल तिखट घालून केलं, ही एक टेस्ट वेगळी येते. आता काय करायचं, त्याच्यात थोडंसं खोबरं किसायचं. ओलं खोबरं असं आहे, खोबरं किसायचं. ओलं खोबरं आरोग्यासाठी चांगलं असतं. तेल वापरणं चुकीचं आहे, पण खोबरं वापरणं करेक्ट आहे. खोबरं किंवा कच्च्या शेंगा वापरणं करेक्ट. आता भात माझा कलर राईस खाण्यासाठी तयार झाला. थोडंसं दही घेते.
माझी रेसिपी आवडेल तर लाईक शेअर करा.